गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याची सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक 29 ते 30 तास लांबत चालली आहे। हे तास कमी करणे आवश्यक आहे। त्यामुळे सर्व मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने जाण्याचा आग्रह धरू नये। लक्ष्मी रस्त्याने आत गणपती मंडळांना जाऊन द्यावे। शहर वाढले असेल तर आपण नवे मार्ग सुरू केले पाहिजेत अशी मागणी मंडळांनी केली होती। आज मंडळांसोबत पोलिसांची बैठक पार पडली। यावेळी मानाच्या 5 गणपतींची विसर्जन मिरवणूक दुपारी 12 पर्यंत मार्गस्थ करावी अशी आग्रही भूमिका मंडळांनी घेतली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे। प्राणप्रतिष्ठापना सोहळा, 10 दिवसांचा उत्सव तसेच विसर्जन मिरवणुकीबाबत कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे। विसर्जन मिरवणुकीत मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर लगेचच मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय काही मंडळांनी घेतला आहे। या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीपूर्वीच भूमिका जाहीर केली आहे। काही मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर मानाची मंडळे तसेच मध्य भागातील प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। विसर्जन मिरवणूक मार्ग, ढोल ताशा पथके, वादक संख्या, पारंपरिक तसेच आधुनिक वाद्यांबाबत चर्चा केली गेली। त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांना यासंबंधी सूचनाही दिल्या गेल्या। गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याची सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक 29 ते 30 तास लांबत चालली आहे। हे तास कमी करणे आवश्यक आहे। त्यामुळे सर्व मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने जाण्याचा आग्रह धरू नये। लक्ष्मी रस्त्याने 8 गणपती मंडळांना जाऊ द्यावे। शहर वाढले असेल तर आपण नवे मार्ग सुरू केले पाहिजेत अशी मागणी मंडळांनी केली होती। आज मंडळांसोबत पोलिसांची बैठक पार पडली। यावेळी मानाच्या 5 गणपतींची मिरवणूक दुपारी 12 पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी। त्यामुळे इतर मंडळांवरील ताण कमी होईल अशी आग्रही भूमिका अनेक मंडळांनी घेतली। एक मंडळ एक ढोल पथक करा। मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी मंडळांना मिरवणुकीची परवानगी द्या। बेलबाग चौक ते नानापेठ रस्ता गणेशोत्सव दरम्यान रस्ता सुरू करा अशा मागण्या यावेळी पोलिसांकडे करण्यात आल्या। पुणे शहरातील सर्वच गणेश मंडळांची मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी गणेश मंडळ आग्रही असल्याचे दिसून आले। टिळक रोडवरील गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी 8 पासून सुरू होणार आहे। टिळक रोडवरून मार्गस्थ होणाऱ्या गणेश मंडळांनी हा निश्चय केल्याचं मंडळांनी यावेळी सांगितलं। आज 5 ऑगस्ट आहे। गणपती उत्सव सुरू होतोय 27 ऑगस्टला। 22 दिवस मध्ये शिल्लक आहेत। पोलीस खात्यांना देखील या आजच्या बैठकीमुळे थोडी कल्पना आलेली आहे की समाजामध्ये थोडा अनरेस्ट तयार व्हायला लागलेला आहे। त्यामुळे गणपती उत्सवाशी संबंधित असणारे समाजाचे जेवढे विभाग आहेत, मग ढोल लेझिमवाले असतील, लाऊडस्पीकरवाले असतील, लाईटवाले असतील, इतर मंडळी आहेत, या सगळ्यांशी टप्प्याटप्प्याने ते मिटिंगा घेणार आहेत। मानाच्या गणपती नावाचा जो पुण्यामध्ये प्रकार आहे तो देखील आता फार डोईजड व्हायला लागलेला आहे। ज्यांना मान घ्यायचा आहे समाजाने मान दिला पाहिजे। समाजाला विटेला धरून कोणाला मानाचं होता येत नाही। आणि पूर्वी एक रस्ता होता, 150 मंडळं होती, तेव्हा ह्या गोष्टी ठीक होत्या। आता पूर्वी मी चेअरमन होतो 1973 साली, त्यावेळेला आज जो गणपतीचा विक्रीचा व्यवसाय आहे हा शनिवारवाड्यासमोर मी तेव्हा आणला। त्याच्यापूर्वी तो बुधवार पेठेमध्ये होत होता, तिकडे गर्दी व्हायला लागली, चेंगराचेंगरी व्हायला लागली, ती जागा पुरेना, मग आपण जागा बदलली। आज तर अशी परिस्थिती आहे की शहरामध्ये अनेक गल्लीबोळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गणपती विक्रीची दुकानं काढलेली आहेत। हा बदल आपण केलेला आहे आणि बदल करत राहिलं तरच माणूस जगू शकतो, हा इतिहासाचा दाखला आहे। आता हे सगळं आम्ही जो प्रयत्न करतो हे एका दिवसात होणार नाही, पण एक दिवशी नक्की होईल याच्यावर माझा विश्वास। आमची मागणी अशी आहे की ज्यांना लक्ष्मी रोडने जायचं आहे, ज्यांना त्या मानाच्या गणपतीच्या बरोबर जायचं आहे त्यांनी जावं, पण ज्यांना त्याच्या व्यतिरिक्त जायचं आहे, कारण आता जी गणपती उत्सवामध्ये पिढी आलेली आहे ही 17-18 वर्षाची ही तरुण पिढी आहे, त्यांना हे जुनं माहिती नाही आणि त्यांना देखील 2-2 दिवस आपण विटेला धरणं हे योग्य नाही। त्यामुळे ज्यांना लक्ष्मी रोडने जायचं आहे लक्ष्मी रोडने जाऊ दे, त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या मंडळांना आणखीन कुठले नवीन मार्ग सुचवायचे असतील, जंगली महाराज रोड आहे, गणेश किंड रोड आहे, बाकीची मंडळं आहे, टिळक रोड, ज्या मार्गाने त्यांना जायचं असेल आणि विसर्जन करायचं असेल त्याला पोलिसांनी परवानगी द्यावी एवढीच आमची विनंती आहे। माझं तेच म्हणणं आहे की पूर्वी दगडूशेठचा गणपती हा सगळ्यात शेवटी जायचा, त्याच्या मागे मंडईचा गणपती होता। ती प्रथम पारा त्यांनी बदललीच ना, ते आता मध्येच 4 वाजता द्यायला लागले, मध्येच 12 वाजता द्यायला लागले, यावर्षी आणखीन त्यांनी वेगळी वेळ काढली। हे त्यांच्या व्ह्यूजवर ठेवू नका ना, त्यांच्या लहरीवर उत्सव करू नका। आणि हा उत्सव फक्त एकट्या दगडूशेठचा नाही हो, हा उत्सव सगळ्या पुणेकरांचा आहे। त्यामुळे पुणेकरांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे, त्या एका मंडळाला काय वाटतं हे। आज दुर्दैवानं काय झालं आहे की ते म्हणाले 4 वाजता हे मान डोलवतात, ते म्हणाले 8 वाजता हे मान डोलवतात, ही पद्धतच चुकीची आहे। आमचा आक्षेप त्यांना आहे, आमचा आक्षेप गणपतीला नाही, आमचा आक्षेप यांच्या व्यवस्थापनाला आहे, ती त्यांनी पद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे। मी त्यांना असं सांगितलं की या मिरवणुकीच्या बाबतीमध्ये तरुण पिढीमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि याचा स्फोट कधी होईल सांगता येत नाही। आमची तुम्हाला विनंती आहे
की जी मागणी ही तरुण मंडळी करतात की आम्हाला या रस्त्याने जायचं, त्या रस्त्याने तुम्ही त्यांना जायला परवानगी द्या. मानाची मंडळी जात नाहीत म्हणून तुम्हाला आम्ही केळकर रोडनी जाऊ देणार नाही, टिळक रोडनी जाऊ देणार नाही, हे आपण कृपया करू नका. नाहीतर काय होईल, मग ह्याच्यामध्ये गडबड झाली तर शेवटी उत्सवामध्ये गडबड झाली, तुम्हाला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता आलं नाही. आणि आत्ता पण आपण अनेक शेकडो प्रकरणं पाहिले असतील, गेल्या 8-10 दिवसामधले पेपर काढून बघा. जर कुठल्या गावामध्ये काही तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर पहिली बदली कोणाची होते? पोलीस प्रमुखाची होते. ती पाळी तुमच्यावर येऊ देऊ नका असं मी त्यांना सांगितलं. 27 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. पुण्यातला गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आगळा गणेशोत्सव म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक हा गेली वर्षानुवर्षे एक चर्चेचा विषय आहे. गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला व्हावं अशा प्रकारचं खरं धर्मामध्ये आहे, पण ते होत नाही. यापुढे देखील होईल असं मला वाटत नाही. पण यावेळेला काही मंडळांनी गणेश विसर्जनाच्या बाबतीमध्ये एक वेगळी भूमिका घेतली. ठीक आहे, त्यांची ती भूमिका त्यांच्या दृष्टीने योग्य असेल. तर इतर मंडळासुद्धा या बाबतीमध्ये आम्ही देखील गणेश विसर्जन लवकर व्हावं यासाठी जी 10:30 वाजता टिळक पुतळ्यापासून गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरुवात होते, त्याच्या अगोदर सकाळी 7 वाजता गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरुवात करावी. आम्ही पश्चिम भागातले मंडळं त्याच्यामध्ये सहभागी होऊ अशी त्यांची मागणी आहे. एक शहरामध्ये थोडंसं वातावरण या विसर्जन मिरवणुकीच्या वेळेमुळे थोडंसं गडबड होतं आहे असं आमच्या लक्षात आलं. म्हणून आज आयुक्तांना आम्ही विनंती केली की आपण काही गणेश मंडळांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचं मत आजमावून घ्या आणि पुन्हा एक व्यापक बैठक घेऊन याच्यातून काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढा. कारण गणेशोत्सवामध्ये एखादी घटना घडली तर त्याचे विपरीत परिणाम शहराला भोगावे लागतात. तसं होऊ नये, आयुक्तांनी त्याप्रमाणे आज बैठक बोलवली. या ठिकाणी अनेक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, सूचना सांगितल्यात. आयुक्तांनी याच्यामध्ये दखल घेऊन योग्य तो मार्ग काढू असं सांगितलं आहे. पाहूया नेमकं काय होतं इथे. बाहेरून बरीचशी चर्चा, मंडळांमध्ये काही अनरेस्ट किंवा मंडळांमध्ये काही वेगवेगळे विषय जे चालू होता, आपले मत बघण्यासाठी, मत ऐकण्यासाठी ही मीटिंग बोलवण्यात आली होती. आणि एक मुद्दा झाला की सुरुवातीला एकत्रित मीटिंग का बोलवण्यात आली. एकत्रित मीटिंग जाणून बुजून बोलवण्यात आलेली नाही. आता आम्ही सगळ्यांची वेगवेगळी स्तरावर चर्चा करून काय मधला बेस्ट पॉसिबल मार्ग काय काढता येईल जेणेकरून सगळे घटकचे समाधान होईल या दृष्टिकोनातून वेगवेगळी चर्चा सुरू आहे. आज उद्या परवामध्ये चर्चा होईल. परत एकदा नक्कीच जर आम सहमती बनली त्यावेळी एकत्रित सगळ्यांना इथे बोलून किंवा जिथे आपण सांगितले तिथे बोलून एक मधला बेस्ट पॉसिबल मार्ग काढण्यात येईल. आता एक सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की यामध्ये पोलीस दलाची मुख्य भूमिका काय आहे हे सगळ्यांना आपल्याला जाणीव आहे. यामध्ये पोलीस विभाग कोणताही निर्णय स्वतःहून घेत नाही. जे काही परंपरा आहे, जे काही प्रथा आहे, जे काही नागरिकांची मागणी आहे, जे काही गणपती मंडळांची मागणी असते, जे काही लोकप्रतिनिधीची मागणी असते, सगळे विचार करून वेगवेगळे वर्षात वेगवेगळे पद्धत सुरू झाली असते, वेगवेगळे नियम त्यामध्ये किंवा प्रथा किंवा परंपरा सुरू झाली असतील आणि त्याचे पालन आणि त्याच्यामध्ये सुधारणा प्रत्येक वर्षी काय करता येईल त्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग काम करत असते. आता शेवटी जर म्हटले की काही बदली होईल तर आपली होईल, ही वेगळा विषय आहे. त्यावरून त्या भीतीतून आम्ही काही निर्णय घेत नाही. आम्ही निर्णय आम सहमतीने सगळ्यांचे हितासाठी, गणेश भक्तांचे हितासाठी, आम नागरिकांचे हितासाठी, महिलांचे हितासाठी आम्ही घेत असतो. यावेळी पण घेऊ, पुढचे काळात पण घेणार आहे. आणि 99.99% लोकांना सोबत घेऊन आम्ही जाण्याचे प्रयत्न करू. आमची अपेक्षा राहील की 100% लोक प्रशासनासोबत, पोलिसांसोबत आणि शेवटी आम्ही लोक येते जाते, आम्ही लोक बदलीवाले आहे, आज होईल उद्या होईल, त्यावर शेवटी गणपती मंडळ, गणपती उत्सव आपली आहे. गणपती उत्सव मध्ये आपण आणि आम नागरिक चांगले रीत्याने करतील यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, प्रयत्नशील असते. आणि जे आम सहमतीने सर्वात बेस्ट पॉसिबल मार्ग होईल ते काढण्याची प्रयत्न आमच्याकडून करण्यात येईल.
फक्त आपल्याला सुरुवातीला आता जी काही इंटरनल डिस्प्यूटची ही स्थिती निर्माण झालेली आहे, याची वेगवेगळे कारणे आहे. आपण आपले सगळ्यांचे मत ऐकून त्याच्यावर आपले मुद्दे समजलेले आहे. आता आम्ही पुढचे बाकी इतर लोकांसोबत इतर घटकांसोबत चर्चा करून नक्कीच आम्हाला विश्वास आहे की त्यावर हे आम सहमतीवर पोहोचता येईल. आता काही विषय, एक दोन विषय जे विशेष आहे की काही रस्ता पादचारीसाठी बंद करण्यात येईल. जे काही पुढचे मागचे काळात जे काही निर्णय पादचारीसाठी बंद करण्यात किंवा वन वे करण्याची जी निर्णय झाली होती, आम्ही रेकॉर्ड पण बघितलेले आहे. ते क्राऊड मुवमेंटला आता कोणता गणपती मंडळला प्रायोरिटी द्यायचे ही विषय त्यामध्ये नसते. विषय असते की कोणता मार्गाने जास्तीत नागरिक किंवा गणेश भक्त कोणता वेळी कुठे जात असते त्या आधारेवर निर्णय होत असते. खरं सांगायचे आहे तर मुख्य जे आमची एक प्रायोरिटीचे इश्यू आहे, कोणताही परिस्थितीत त्या भागात छेगराछेगरीचे प्रकार होता कामा नये. महिलांचे सुरक्षितेवर काय जास्ती सुधारणा करता येईल ही सगळे बघून काही निर्णय भौतिक मागचे काळात झालेली आहे. आम्ही आपल्याला सुरुवातीला सांगतो, आता आमची चर्चा झालेली आहे म्हणून पाटील साहेबांची पूर्ण जे काही जुनी नियमावली आहे वन वे वगैरे इत्यादीची त्याचे फेरविचार मागचे वर्षीचे जे क्राऊड मुवमेंट होता त्या आधारेवर करू. जे साहेबांनी म्हटले की काही विशेष